सततचा संशय हा नातेसंबंधांमध्ये विषासारखा ठरतो, पण यावर प्रेम, समजूतदारपणा आणि क्षमाशीलता उपाय ठरते। ही कथा आहे राहुल आणि सायली यांची, ज्यांच्या नात्यात संशयामुळे दुरावा आला, पण सायलीच्या संयमामुळे ते नाते पुन्हा जोडले गेले। चला तर मग करूया कथेला सुरुवात। पण कथेला सुरुवात करण्याआधी अजूनही माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर असेच कौटुंबिक सुंदर कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला असलेली घंटीही दाबा। कथेचं नाव आहे संशयाच्या सावल्या आणि नात्याचा प्रकाश। राहुल आणि सायली हे नवरा बायको प्रेमाने घर चालवायचे। सायली शांत स्वभावाची, घराला सांभाळणारी आणि सगळ्यांवर प्रेम करणारी होती, पण राहुल मात्र वेगळ्या स्वभावाचा होता। तो खूप चांगला पती होता, पण त्याचा स्वभाव संशयी होता। सायलीचा एखादा फोन उशिरा आला की राहुल विचारायचा, कोणाशी बोलत होतीस? ती बाहेर शेजारणीशी बोलायला गेली तरी तो म्हणायचा, कशासाठी गेलीस? सायली प्रत्येक वेळी संयमाने त्याला समजवायची। ती म्हणायची, तुला काहीही वाटलं तरी मला विचार, पण असा नकारात्मक विचार करू नकोस। पण राहुलला तिचं शांत राहणंही कधी कधी संशयास्पद वाटायचं। राहुलचा हा संशय वाढत गेला। एखादी बारीक सारी गोष्टही त्याच्या डोक्यातून उतरायची नाही। सायली ऑफिसला गेली तरी तिथल्या सहकाऱ्यांवरूनही राहुल तिला दोष देऊ लागला। ती कधी माहेरी गेली तरी तो म्हणायचा, तुला तिथेच राहायचंय का? सायलीला हे सगळं दुःख देणारं होतं, पण ती शांत राहायची। तिला माहीत होतं की राहुलच्या स्वभावाचा त्रास घेतला तर त्यांचं नातं आणखीन दुरावेल। ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होती। राहुलच्या या वागण्याचा फायदा त्याच्या नातेवाईकांनी उचलला। त्याला सतत सांगितलं जाऊ लागलं, सायलीला जरा जास्त स्वातंत्र्य आहे। कोणी म्हणायचं, तुझ्या बायकोला पहा किती उड्या मारते। राहुल अजूनच सायलीपासून दूर जाऊ लागला। तो बोलायचाही बंद करत होता आणि त्याच्या संशयाचं रूप रागात बदलत होतं। सायलीला हे समजत होतं, पण तिने हार मानली नाही। ती अजूनही घरासाठी, राहुलसाठी आणि त्याच्या आई वडिलांसाठी सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती। सगळे म्हणायचे, सायली किती समजूतदार आहे, पण राहुलला हे सगळं दिसत नव्हतं। सायलीने कधीही राहुलच्या वागण्याला उलट उत्तर दिलं नाही, उलट ती त्याला वेळ देत होती। ती म्हणायची, एक दिवस तुला माझं प्रेम आणि खरं नातं समजेल। ती स्वतःच्या पायांवर उभी राहण्यासाठी लहानसा व्यवसाय सुरू केला, कारण ती राहुलवर आर्थिक ओझं टाकू इच्छित नव्हती। तिच्या या शांत स्वभावामुळे राहुलच्या घरातील काही जणांनाही तिच्या चांगुलपणाची जाणीव झाली। ते राहुलला समजवायला लागले, तुझी बायको किती चांगली आहे, तिच्यावर संशय घेऊन नको वागूस। एक दिवशी राहुलच्या नातेवाईकांनीच एक अपप्रचार करून राहुल समोर सायलीविषयी चुकीची गोष्ट सांगितली, पण सायलीने शांत राहून तिचं सत्य समोर आणलं। राहुलला त्याच्या नातेवाईकांचा खरा हेतू समजला। त्याला सायलीचं खरं प्रेम, तिचं समर्पण आणि त्याच्या वागण्यामुळे झालेला अन्याय लक्षात आला। त्याच्या मनाला प्रचंड खिन्नता झाली। तो सायली समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, सायली, मी खूप चुकीचं वागलो, तुला किती दुःख दिलं। माझा संशय, माझा राग या सगळ्याचा त्रास तुला झाला, पण तरीही तू आपलं घर आणि नातं टिकवलंस। मला माफ कर। सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती म्हणाली, राहुल, मी तुझ्यावर प्रेम करते। आपल्या नात्याला मी सगळ्या संकटापेक्षा मोठं मानलं आहे। तुझ्या या पश्चातापामुळे माझ्या मनातील सगळं दुःख नाहीसं झालं। त्या दिवसापासूनच राहुलचं वागणं बदललं। त्याचा संशय दूर झाला आणि तो सायलीवर जास्त प्रेम करू लागला। त्यांच्या नात्यात पुन्हा विश्वास आणि प्रेम निर्माण झालं। राहुलने तिच्या व्यवसायात तिला साथ दिली आणि दोघांनी मिळून त्यांचं आयुष्य खूप सुंदर बनवलं। तर या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की नात्यात संशय निर्माण होणं हे नैसर्गिक आहे, पण ते जाणीवपूर्वक प्रेमाने दूर करणं गरजेचं असतं। नाहीतर चांगले बनणारे नाते सुद्धा या संशयाच्या किडीने संपुष्टात येऊ शकते।